श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत 19वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्यदान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नर देहा येऊन काय करावे आपण. जेणे होईल सुगम दुस्तर हा भवबंध. ज्यासी वाणी ती भले सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दीन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखील अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी वैसले. एक सुरमंडळ विलोकती एक पंचाग्नी साधन करती. एक वायू भक्षिताती मौन धरती किती एक. एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्वकर. एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञान तयाचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण कैसा साधावा साध्य आपण. या विषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेश्च्या धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकुणी. नृसिंह सरस्वती दर्शनासी एती कळले समर्थांसी. जाणिले त्यांच्या हृदगतासी अंतरा माझी अतिच. सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हणला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकल जन असो झाली या काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले धडकरी. सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी न समावे. ओठोनिया करती स्तुती धन्य धन्य हे स्वामी मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करावयास. केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोणी येती. तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वारयोषिता पाळुनी. तियेसी द्यावे सोडुनी तरी श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजसी सूरभवनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खुण यती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. सिद्धी करुणे प्रसन्न वाढविले आपले महिमान. तेची वार योषिते समान अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून. येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहुत केली. यशवंतराव भोसेकर नावे देव मामलेदार. त्यांसीही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. ऐसे सच्चिष्य अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार होऊनी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधिल तत्वता. ऐसे वाटले त्याचा चित्ता दर्शनाते पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्रींसमोर. घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतुनी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा करी तरी खडग हाती देतील. जाऊन बसला दूर श्रींनी जाणले अंतर.
त्याचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. वासुदेवराव पाहुनी खिन्न झाला अंतःकरणी. समर्थांते आपुले करणी नावडे सर्वता म्हणतसे. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खड्ग हरी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच. आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजा श्रीत शरदार. काही कारण जाहले संसारी मन विटले. प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे. मायापाश तोडुनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत बरी श्रीचरण धरले धडकरी. उभा राहिला काळ दूरी नवल परी जाहले. दीन वदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करी विनवनी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पैल तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वात्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढील ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम. सुरनर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो याजनी. भक्ता सन्मार्ग दाखवूनी भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर. प्रगट झाले धरणीवर जगदुद्धारा कारणे. त्यांची पदसेवा निशिदिनी करुणी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मणी हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम महतु.